Very, very warm welcome, all of you. Good evening. गुड I इव्हनिंग hope दादा. good evening. सगळ्यांनी फॉरगिवनेस आणि ग्रॅटिट्यूड ह्या विषयावर खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली असेल किंवा एक विजन डेव्हलप केलं असेल. आणि तुम्हाला सांगतो आज काय झालं, योगायोगाने आमचा क्लास झाला आणि त्या क्लासमध्ये इन्फॉर्मेशन होती 7 चक्रा क्लिअरिंगच्या बाबत मध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या. ही चक्र क्लिअरिंगचे आणखी आणखी कोणते प्रकार आहे, काय आहे, सगळं काही. तर तुम्हाला सांगतो मी, म्हणजे मी याच्यासाठी नाही म्हणत हा. सकाळचाच टॉपिक रिपीट होऊन दे नाही तर आपला. एक एक चक्राची गोष्ट चालू होती. तर आपले जसे 5 सेन्सेस आहे, तर अतिंद्रिय ज्ञान ज्याला म्हणतो आपण, तर असं आहे की म्हणजे डोळे बंद केल्यानंतरही काही गोष्टी दिसणे, कानाद्वारे सूक्ष्म आवाज ऐकणे, फील करणे, अनुभूती घेणे, अशी काही अतिंद्रिय जागृती असते जेव्हा आपण चांगल्या प्रकारे मेडिटेशन करतो किंवा त्या पाथवर चालण्याचा आपण प्रयत्न करतो. त्या गोष्टी सेन्सेस आपले डेव्हलप होतात. तर जेव्हा क्लिअर हिअरिंग म्हणजे ही एंजल्स म्हणा किंवा कोणते दिव्य गुरु किंवा कोणते डिव्हाइन नॉलेज तुम्हाला रिसीव्ह करायचं आहे, एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे आणि ते तुम्हाला साऊंडच्या रूपात तुमच्या कानामध्ये किंवा तुमच्या आतमध्ये असा एक आवाज आला अचानक, तो साऊंड आपण काय केला, रिसीव्ह केला. तर त्यांनी सांगितलं की थ्रोट चक्र, आज्ञाचक्र, आज्ञाचक्रामध्ये आणखी 2 चक्र आहेत. तर तो जो अनादर पार्ट आहे आज्ञाचक्राचा खाली, म्हणजे हा झाला सेंटर आणि हा इथे खाली, हा जो असा चालते सरळ कानापर्यंत, तर इथे जे आतमध्ये एक सेंटर आहे ज्याचं कानाच्या जवळ त्याची रिसिव्हिंग आहे, तर त्या चक्रबद्दल जेव्हा त्यांनी सांगितलं की हे चक्र क्लिअर करणे आणि या चक्राची इम्पॉर्टन्स काय आहे, आणि जेव्हा त्यांनी सांगितलं हा चक्र ब्लॉक कसा होते, मला इतका हसा आला, तुम्हाला खरं सांगतो. डायरेक्ट त्यांनी काय म्हटलं, टीव्ही सिरियल्स, मोबाईल्स, न्यूज तुम्ही जर बघत आहे, तुम्ही जर कोणत्या प्रकारची वायफळ चर्चा करत आहे, तर लाईफ टाईम तुमचा हा चक्र कधीच ऍक्टिव्हेट होणार नाही. जसं हार्ट चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी फॉर्ग्युनेस आणि ग्रॅटिट्यूड करणे खूप आवश्यक आहे, नाही तर हार्ट चक्र ऑन होऊ शकत नाही. अशाच प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे, जोपर्यंत तुमचे हे फिजिकल कान चांगल्या गोष्टी, चांगलं नॉलेज, चांगला साऊंड, चांगलं म्युझिक जोपर्यंत ऐकत नाही, आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशनच्या द्वारे ह्या सेंटरवर फोकस करता, तेव्हा हे चक्र ऍक्टिव्हेट होते. आणि ज्या व्यक्तीने चुकीच्या गोष्टी, चुकीच्या बातम्या, सिरियल्स, युट्यूबवरचे खूप साऱ्या गोष्टी, रील्स, फेसबुकवरच्या रील्स, इंस्टाग्रामवरच्या रील्स, हे जर कोणी बघत असेल आणि वायफळ गोष्टी जर कचरा आपल्या कानामधून त्याच्या प्रवेश करत असेल, तर हा चक्र त्याचा लाईफ टाईम ऍक्टिव्हेट होत नाही.
हे चक्र ऍक्टिव्हेट करायसाठी त्यांनी सांगितलं की कमीत कमी 3 महिने तुम्ही टोटल टीव्ही, न्यूज, चर्चा, मोबाईलवरचं स्टेटस, रील्स, ज्याच्यामध्ये थोडंसंही निगेटिव्ह कंटेंट आहे ते ऐकायचं नाही, कमीत कमी 3 महिने. तेव्हा त्याची क्लिअरिंग होईल. त्याच्यानंतर पुढचे 3 महिने प्रॅक्टिस करा. तुम्ही जंगलात जा, तुम्ही शांत जागेवर जा आणि शांततेने बसून दूरचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. किंवा असे म्युझिक डाउनलोड करा ज्याच्यामध्ये 2-4 अलग अलग प्रकारचे साऊंड आहे आणि जो सायलेंट साऊंड आहे एकदम बारीक, त्या साऊंडला ऐकण्याचा प्रयत्न करा. करता करता मग तुमच्या कानाचे ते चक्र डेव्हलप होईल. रोज त्याची हिलिंग करा, त्याला एनर्जी द्या, इथे फोकस करा. मग होता होता 6 महिन्यानंतर ते क्लिअर होईल आणि मग तुम्ही जेव्हा मेडिटेशन मध्ये बसाल आणि म्हणाल की एंजेल्स, डिवाइन मास्टर्स माझ्याशी बोला, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग तुम्हाला आवाजाच्या रूपात तुमच्या प्रश्नाची उत्तर ऐकायला येतील. आणि मी इतका हैराण झालो, म्हटलं यार सकाळी तर हा टॉपिक झाला आपला, आणि त्याच्यावर आणखी क्लिअर त्यांनी सांगितलं की का बरं ह्या गोष्टी आवश्यक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की चांगलं नाही, वाईट नाही, बघा ऐकायचंच नाही. आणि तोच वाक्य माझं रिपीट झालं की आपण आपल्या माइंडसेटला धरून चालत आहोत की मी चांगलं रिसिव्ह करेल, पण तेच वाक्य सर पण बोलले की कोणतं कंटेंट तुमच्या कानामध्ये उतरणार याची गॅरंटी नाही. त्याच्यापेक्षा बघाच नाही, ऐकाच नाही. म्हणजे कधी कधी लक बाय चान्स म्हणतो आपण, तशा काही गोष्टी असते. आपणही तेच बोलावं, सरांनी तेच बोलावं, है ना. पण त्याच्याशी काही आपला संबंध नाही. तुम्हाला काही पलटून बोलायची माझी इच्छा नाही. पण ठीक आहे ना? हे मी याच्यासाठी रिपीट केलं की हे मी नाही म्हणत आहे, ते मास्टर म्हणत आहे, है ना. आणि जर कोणी व्यक्ती ह्या गोष्टी आपल्याशी शेअर करत आहे की तुमच्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या लाईफच्या एनहान्समेंटसाठी तुम्हाला कोणत्या चांगल्या गोष्टी एक्सेप्ट करणे आहे त्या करा, बस. नो डाऊट त्याला फॉलो करा. ठीक आहे. आजचा आपला टॉपिक आहे कॉर्ड कटिंग, एनर्जी क्लिन्झिंग. दरवेळेस सारखं पुन्हा सर्वांना सांगणे आहे की आपल्या जीवनामध्ये आपण कोणती एनर्जी कुठून कनेक्ट करू याचा काहीही भरोसा नाही आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये डेव्हलपमेंट पाहिजे असेल, तुम्हाला डेली अपब्रिंगिंग पाहिजे, तर लवकरात लवकर तुमच्या शरीरामधून, तुमच्या मनामधून, तुमच्या विचारामधून प्रत्येक प्रकारची निगेटिव्हिटी रिलीज झाली पाहिजे. तुम्हाला रिझन सांगतो आज काय झालं. निगेटिव्हिटी वर्क कशी करते हे सांगतो मी तुम्हाला. मागच्या 4-5 दिवसापासून माझं काही सिस्टम बरोबर आहे नाही. आज सकाळी मी चांगला जबरदस्तीने उठून अफर्मेशन स्वतःला माइंड मध्ये रेडी केलं की आय एम हेल्दी, आय एम एनर्जेटिक, आय एम हेल्दी, आय एम एनर्जेटिक, असं थोडस चालू होतं माझं. आज थोडं बरं वाटायला लागलं. पण काय झालं की काल माझ्या वाईफला कॉल आला. आम्ही एक घर बघण्यासाठी गेलो होतो, म्हणजे जिथे मी राहते याच्या अगोदर. ते आम्हाला ते बाहेरून त्याचं लुक खूप आवडलं, कारण की स्पेशियस आहे, श्रीमंत लोक आहे सगळं काही. आणि आज हे आमचे जे घर मालक आहे त्यांनी काय म्हटलं की घरी लग्न आहे तर तुम्ही घर खाली करू शकत असाल तर 1 महिन्यासाठी खाली करा. मग विचार झाला की त्याचे घर खाली आहे, आपण जाऊन बघू. बघा मी कोण्या पॅटर्न मध्ये चालत आहे, मी टोटल निगेटिव्हिटीच्या पॅटर्न मध्ये चालत आहे. आणि हे चांगलं घर मला आवडून नाही राहिलं एकदम.
अरे वाटते ही आपण इथून निघून जा. आणि जसं त्या घरी गेलो, त्या रूम मध्ये प्रवेश केला, थोडस ओव्हरलुक केली, बघितलं की साऊथ ईस्ट एरिया टोटल एक रूमच गायब आहे तिथून. म्हणजे तो ब्लॉक कट आहे, म्हणजे मे बी तिकडल्या घरवाल्यांचं तिथे बाथरूम असेल. आणि ह्या घराचं बाथरूम कुठे दिलं, एक्झॅक्टली नॉर्थ मध्ये. आणि जसं माझ्या माइंडनं कॅल्क्युलेशन केलं की कोणती दिशा कुठं आहे, ते नॉर्थ कडे ते बाथरूम बघितलं. त्याच्यासोबत तर बोललो, काकू म्हटलं उद्या येतं सांगतो तुम्हाला, घरी आलं म्हटलं डबल जायचं नाही तिथं आता. का? कारण की ह्याच प्रॉब्लेममुळे मी, ह्या वास्तूच्या ह्या एका दोषामुळे माझी लाईफ इतकी मागे आली. आणि पुन्हा नेचर बघा, फिरून तिथंच घेऊन चाललं. इथे एक्झॅक्टली नॉर्थ मध्येच टॉयलेट आहे, ब्रह्मस्थानात किचन आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, निगेटिव्हिटी कसं चक्करमध्ये आणते माणसाला. 3-4 दिवस मी काय त्या एनर्जी मध्ये राहिलो. बरोबर असं घर मला अट्रॅक्ट करून घेतलं, तिथे पूर्ण वास्तूचा बिघाड आहे. माझ्या बॉडीवर, म्हणजे आता ते 4-5 दिवस झाले ना, आता सगळे लक्षणं दिसत आहेत. कानावर, इथे होटामध्ये, खांद्यावर, नाभीच्या थोडस खाली, मांडीवर एक, घुटण्यावर एक, आणि खाली तळपायाला ते आपले हे असते ना, काय म्हणतो आपण त्याला, घोटा साईडची हड्डी, त्याच्यावर एक. सुट्र आहे ना, ते एकदम बारीक फोड येते, खूप ठणका असते, खूप दुखते. ते पूर्णही आले, 6-7 फोड आहे. आणि मी हे तेव्हा तेव्हा बघितलं, जेव्हा जेव्हा मी निगेटिव्ह एनर्जी मध्ये हात टाकला. जेव्हा जेव्हा मी निगेटिव्ह एनर्जी मध्ये हात टाकला, तेव्हा तेव्हा असे मला फोडं आले माझ्या बॉडीवर. म्हणजे नक्कीच मागच्या 4 दिवसात मी कोणातरी एखाद्या अशा एनर्जी सोबत कनेक्टेड आहे, जिथून मला चांगला जबरदस्त अटॅक झालाय. त्याच्याशिवाय असं होत नाही बॉडीवर. ही कोणाची तरी एनर्जी मी चांगल्या प्रकारे रिसीव्ह केली आहे. आणि ह्या 4 दिवसात माझा पूर्ण चेहरा सावळा झाला, शरीरात शक्ती नाहीये, सतत 3 दिवसापासून झोपून आहे. आणि आज त्या वास्तूने पण मला अट्रॅक्ट करून घेतलं. समजा तावात मी जर ते रूम बुक केली, किंवा मला वास्तूचं ज्ञान नसतं, म्हणजे फिरून माणूस तिथंच गेला असता. आणि मग मी काय म्हटलं, तर एवढं चांगलं एज्युकेशन घेतलं, इतकं चांगला प्लॅटफॉर्म सुरू केला होता, काय झालं? आणि पुन्हा पुढचे 4-6 महिने माझे एकदम स्ट्रगल मध्ये गेले असते. कळलंच नसतं काय झालं म्हणून. हे माझ्यासोबत नाही, हे प्रत्येकासोबत होते आपल्या. म्हणून ऍज अ स्पिरिच्युअल बिईंग म्हणून नाही म्हणत मी, पण जर स्वतःला थोडस जरी ह्या नकारात्मक एनर्जीचा जर तुम्हाला सेन्स आहे, जो स्पिरिच्युअली डेव्हलप होत आहे त्याला तर आहेच आहे, पण नॉर्मली जरी तुम्हाला आहे, तरी दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी आंघोळ करा. रात्री एक तर जॉब वरून घरी आल्याबरोबर, किंवा झोपण्या अगोदर तरी. माझा रोजचा नियम आहे, सकाळी क्लास सुरू होण्या अगोदर आंघोळ करून बसायचं, आणि आताही संध्याकाळचा क्लास सुरू होण्याच्या अगोदर आंघोळ करून बसायचं. का? कारण की त्या ऑराला फ्रेश करणं आपलं काम आहे, माझं तरी काम आहे. पण जर तुम्ही सुद्धा हे स्टोरी सांगण्यामागचा उद्देश काय आहे, की हे रियालिटी मी फील करतो, म्हणून तुम्हाला सांगत आहे की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जगणं सुरू करा. खूप जास्त साधना करायची गरज नाही पडत. फक्त ऑरा क्लिनिंग, चक्र क्लिनिंग, तुम्ही बघा तुमच्या लाईफमध्ये चेंजेस येणं सुरू होऊन जाते. घराची क्लिनिंग, वास्तूची क्लिनिंग, कपड्यांची क्लिनिंग, तुमच्या शरीराची क्लिनिंग, मनाची क्लिनिंग, आणि एनर्जी क्लिनिंग. हे करणे म्हणजे करणेच आहे. जास्त घरामध्ये जर
कचरा झाला, जाडे लागले, खूप दिवसापासून पडदे चादर जर धुतल्या नाही, सोफ्यावरचे कव्हर, तुमच्या घरातल्या चटया, खूप सारं तुम्ही खोके खाके जर घरामध्ये भरून ठेवलेले आहे, क्लीन करा, धुवून टाका, घराची साफसफाई करा, टाइम टू टाइम, 15-15 दिवसातून, महिन्यातून सफाई करा. त्याच्यानंतर कपड्यांची क्लिनिंग म्हणजे कपाटामध्ये कपड्यांचा ढीग लागून जाते, वर्षातून कधी एकदा घालतो आपण, नाही काही करू शकत ना, सगळे कपडे कमीत कमी उन्हात तरी वाळू घालणे, त्यांना हवा देणे, आपोआप त्यांच्यामध्ये स्टक एनर्जी रिलीज होऊन जाते. शरीराची सफाई तर माहितीच आहे आपल्याला, नियमानं टाइम टू टाइम नख कापणे, केस कापणे, प्रॉपर बॉडी वॉश घेणे, हे करणेच आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं, मनाची सफाई आणि तुमच्या एनर्जी क्लिनिंग. मनाची सफाई म्हणजे काय, हेच फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूड, ब्लेसिंग्स. आज आपण जे करताय कॉर्ड कटिंग, फालतूचे विचार मनात न आणणे, चांगल्या गोष्टी सवयी जोपासणे, वाईट कंटेंट, निगेटिव्ह कंटेंट माइंड मध्ये उतरून न देणे, हे मनाची सफाई झाली. एनर्जी क्लिन्झिंग, चक्रा क्लिनिंग. आणि बाहेरचा ऑरा जेव्हा आपल्याला क्लीन करायचा आहे, तर प्लीज तुम्हाला सांगतो, इथे काहीही जास्त सायंटिफिक गोष्टी डोक्यात घालू नका. सायन्स सगळं प्रूफ करून राहिलं आजच्या टाइम मध्ये, आपणच मागं आहे आता. ऑरा क्लिन्झिंग, ज्याला आपण दीट उतरवणे म्हणतो, ते केल्याबरोबर सडनली ऑरा चेंज होते. हे प्रकार यूज करा, खूप नका करू, खूप आलतू फालतू गोष्टीमध्ये नका पडू, पण साध्या गोष्टी तरी आपण यूज करू शकतो ना. मीठ मोहरी, साधी गोष्ट आहे. तुम्हाला लिंबू मिरची जर एकदमच काहीतरी विचित्र वाटत असेल तर मीठ मोहरी वापरा, पण करून बघा, त्याचा ट्राय घ्या, त्याला जाडा, त्याला फ्लश आउट करा आणि बघा तुमचा ऑरा वॉश होते. मी खूप लोकांना सिंहमुखी साधना किंवा छिन्नमस्ता साधना दिलेली आहे. जेव्हाही वाईट वाटलं, मस्त बकेटभर गरम पाणी करा, त्याच्यामध्ये मुठभर मीठ टाका. जर तुम्ही परचेस करू शकले, तुम्ही अफोर्ड करू शकता, तर एप्सम सॉल्ट घ्या विकत. एप्सम सॉल्ट थोडं खूप महाग पडते, म्हणून आपलं गडेमीठ ठीक आहे. कानामध्ये 20 मिनिटाची सिंहमुखी लावा, शांततेनं बसा, एनर्जीला फील करा, पायामधून एनर्जी निघताना विचार करा, तुमची बॉडीमधून ऑल एनर्जी क्लीन करून टाकते. जर वाईटच वाटत आहे तर कंटिन्यू सिंहमुखी साधना किंवा छिन्नमस्ता साधना कंटिन्यू ऐका, चालूच ठेवा. जर तुम्हाला जर हेडफोन लावण्यात त्रास नसेल ना, कंटिन्यू करा. 1-2 दिवसानंतर तुम्ही पहा, तुमचा होल ऑरा, तुमचा कम्प्लीट माइंडसेट चेंज झालेलं दिसेल. घरामध्ये गंगाजल, गोमूत्र, गुलाबजल याचा स्प्रे बनवून ठेवा, बॉडीवर स्प्रे करा, घरामध्ये स्प्रे करा. धूप, सेज लिव्ज, धूप बत्ती किंवा धूप, आपण जे यज्ञ करणारी जी सामग्री असते त्याच्याद्वारे एक छोटस धूप लावा, पूर्ण घरामध्ये धूप फिरवा, ऑरा क्लीन करा. सेज लिव्स ते एवढं पॉवरफुल आहे, ते जर तुम्ही असं बॉडीवरून फिरवलं ना, तुम्हाला थोड्या वेळात लक्षात येईल का त्या बॉडी मधलं पेन गायब झालं म्हणून. इतकं सेज लिव्स पॉवरफुल आहे. अशा प्रकारे आपण आपल्या बॉडीचा, आपल्या निगेटिव्ह एनर्जीची क्लिन्झिंग करा. मला ना म्हणजे खरंच खूप म्हणजे चीड असं नाही म्हणत मी, कधी कधी खरंच बेकार वाटते की आपण ज्या हिशोबाने समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आता मला कॉलवर बोलावं लागेल त्यांच्याशी, खरं खोटं आता सध्याच नाही बोलू शकत मी, पण सध्या काही दिवसा पहिले एक पुण्याची एक ताई आपल्यासोबत जॉईन झाली. ठीक आहे, त्यांना कनेक्ट करण्यासाठीच कमीत कमी 1.5 महिना लागला.
कॉल, मग कॉल नंतर 15 दिवसाची गॅप, त्याच्यानंतर ऑरा स्कॅनिंग, मग त्याच्यानंतर 15 दिवसाची गॅप, असं करत करत त्या जॉईन झाल्या. जॉईन झाल्यानंतर त्यांचा अनुभव काय आहे? दादा, मागच्या 7-8 वर्षापासून जे मी प्रॉब्लेम मध्ये फेस करत आहे, मला आज कुठंतरी चांगलं वाटत आहे. मला खूप चांगलं वाटत आहे तुमच्या ह्या टॉकमुळे. त्यांना सांगितलं की तुमच्यामध्ये भयंकर निगेटिव्हिटी आहे. त्यांना पॉइंट पर्यंत घेऊन गेलो की इतके इतके वर्ष अगोदर तुमच्यासोबत काही अशी घटना घडली का? त्यांनी सांगितलं की हो दादा, एक्झॅक्टली मला त्यावेळेस अशा अशा प्रकारची फिलिंग आली. मी खूप निगेटिव्ह झाली. जे काही झालं त्यांच्या लाईफमध्ये, डिप्रेशन, हे ते सगळ्या गोष्टी ठीक आहे, त्याचा प्रभाव अजूनही चालू आहे. त्यांना म्हटलंय की तुम्ही साधना सुरू करा, तर बॉडी क्लिन्झिंग सुरू होईल. लूज मोशन, वॉमिटिंग काही होऊ शकते. काय झालं बिचारीला, ते 2 दिवस म्हणाले की मला खूप फ्रेश वाटते, चांगली झोप लागून राहिली, मी खूप खुश आहे. इतकी मी कधीच हसली नाही माझ्या जीवनात, 8 वर्षापासून, 10 वर्षापासून, आता मी तितकी हसत आहे. दादा, मी खूप ग्रेटफुल आहे. त्या दिवशी ग्रुपमधून लेफ्ट झाले आणि जवळपास 1 आठवडा झाला जॉईनच नाही झाली ती बाई. मला फक्त एकच कॉल आला, दादा मला दवाखान्यात जायचं आहे. आज आम्ही माझे रिपोर्ट वगैरे मी बघून येते, ब्लड टेस्ट करायला सांगितले, मी तुमच्याशी नंतर बोलते. त्याच्यानंतर तिने कॉलही केला नाही, काय टेस्ट आला तेही सांगितलं नाही, आणि ग्रुपमधून पण लेफ्ट झाली. मग कधी कधी आहे ना, असं वाटते का म्हणजे मी तुमची निगेटिव्हिटी त्या लेवल पर्यंत जाऊन बघणे, स्वतः तो त्रास सहन करणे, तुमची म्हणजे ऍज अ फ्री मध्ये देवीची साधना, नवग्रह साधना, अलग अलग 7 चक्र साधना, सगळं काही तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड करून देणे की बाबा हे घ्या, करा. आणि त्याच्यानंतर 8-15 दिवसात आताच गडचिरोलीमधून ते एक व्यक्ती जॉईन झाले होते, मिथुनजी. सर, जिंदगी में आपका साथ नहीं छोड़ूंगा, कभी नहीं, क्लास बंद नहीं करूंगा. त्याला म्हटलं तू पैसे दे नको देऊ, पण क्लास कर पहिले. भाऊसाहेब महिन्याभरापासून गायब आहे. मला सांगा, हे हे कमिटमेंट असते का कोणाची? मी पेमेंट घ्यायसाठी रेडी नाही आहे, तू कर म्हणत आहे तर तो करून नाही राहिला. फर्स्ट डे मध्ये काय बोलला की सर, जिंदगी में आपका साथ नहीं छोडूंगा. काय असते, स्पिरिच्युअल पाथवर जेव्हा आपण चालतो ना, आपली एनर्जी क्लीन होते, आपले चक्र म्हणा का आपल्या अंदरच्या ज्या नाड्या आहेत, सूक्ष्म नाड्या आहेत, ते क्लिअर होते. खूप मोठा कर्माचा बोजा, पितृ, अलग अलग प्रकारचे एनर्जीज आपण कॅरी करतो. त्याच्यामध्ये सोसायटी मधली एनर्जी, प्रत्येक व्यक्ती आपल्या माइंड मध्ये काही ना काही निगेटिव्ह कंटेंट भरण्याचा प्रयत्न करत आहे. घरामधले वादविवाद, सगळ्या गोष्टी मिळून माणूस चिडचिड होऊन गेलेला आहे आजच्या टाइम मध्ये. अशा वेळेस जेव्हा आपण एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीला एक्सेप्ट करतो ना, तर आपली बॉडी त्याला सडनली सपोर्ट नाही करत, त्याच्या अपोजिट मध्ये रिॲक्शन देते. कारण की त्या एनर्जीला, त्या चक्रला माहित आहे की एक वेळा जर हा त्या लाईनवर चालला तर याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि ते अलाउच नाही करत आपल्याला. त्या प्रॉब्लेमला जो कोणी घाबरला, तो गेला कामातून. म्हणून आहे ना, मग कधी कधी असं वाटतं ना की एक्झॅक्टली जे प्रोफेशनल लोक आहे ना, ते डायरेक्ट म्हणते की भाई, तुमको ये करना है, सीधा 5,000 लगेगा, 10,000 लगेगा, करना है करो, नहीं करना है मत करो. का? कारण की 10 लोक, 20 लोकांना घेऊन बसल्यापेक्षा तो एक व्यक्तीला घेऊन टीचिंग केलेली बरी ना. तो एकाच झटक्यात 10,000 देते आपल्याला. 10 लोकांची ऑरा चेक करायची गरज नाही. आणि त्याच्या जेव्हा खिशातून 10,000 जाईल, तो मेडिटेशन म्हणा का तो साधना म्हणा, सगळं मन लावून करा की बाबा 10,000ची वस्तू घेतली आपण विकत. सगळ्या प्रोफेशनल लोकांना असे अनुभव आलेले आहेत. मी लिटरली सांगतो, मागचे 5 दिवस, 6 महिन्यापासून, जेव्हापासून मी एंजेलिक मेडिटेशन सुरू केलं, जून महिन्यापासून, तर हा जानेवारी महिना, हा फर्स्ट टाइम आहे की इतके 5 दिवस मी बेकार काढले माझ्या लाईफचे. आता नेमकं मी सांगू पण नाही शकत की नेमकी एनर्जी कोणाची आहे म्हणून, पण आहे कोणाची तरी.
बोलण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही सुद्धा नोन अननोन वे मध्ये अशा एनर्जीच्या संपर्कात येता. मला ते कळते म्हणून मी पटापट त्याच्या मागे लागून त्याला क्लीन करण्याचा विचार सुरू करतो. एखादा व्यक्ती जर नाही त्याला समजलं, त्याने जर 4 महिने 6 महिने जर ही एनर्जी कॅरी करून बसला, 4-6 महिने त्याचं पूर्ण जीवन उलटलेलं दिसेल. ते इथे खूप कॉन्शियस आणि फोकस राहण्याची आवश्यकता आहे. दुसरं, आता हे झाले आपले फिजिकल एनर्जी क्लिन्झिंगचे प्रकार. दीठ काढणे, गरम पाण्यामध्ये मीठ टाकून पाय डुबून ठेवणे, त्याच्यानंतर आंघोळ करताना कमीत कमी रात्री तरी 1 मग्गे 2 मग्गे गरम मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे, 2-3 मिनिट बसणे, क्लीन 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 क्लिअर 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 रिलीज 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 अशा कमांड देणे, आर्कएंजल मायकलला बोलवणे, म्हणणे की सगळी निगेटिव्हिटी तुम्ही काढून टाका. त्यानंतर पॉझिटिव्ह पाण्याने चार्ज करून एंजल्सला किंवा देवांना इन्व्हाइट करून त्या चांगल्या पाण्याने आंघोळ करणे. चार्ज चार्ज चार्ज, ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट, एनहान्स 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 माय ऑल चक्रा, बॅलन्स बॅलन्स बॅलन्स. असे जे तुम्हाला पॉझिटिव्हिटी बोलता येते ते बोलायचं. आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, माय बॉडी इज फिट अँड फाईन, आय एम स्लिम अँड ट्रिम, माय ऑरा इज व्हेरी ब्राईट अँड शाईन, ऑल चक्रा एनर्जी इज एनहान्सिंग. जे तुम्हाला एक एक मग्गा पाणी टाकता टाकता जे बोलता येते ते सगळं बोलून फील करायचं की तुमचा ऑरा वाढत आहे आणि तुम्ही एकदम फ्रेश आणि चार्ज होत आहे. क्रिस्टल्स वेअर करा. धुतलेले कपडे घालणं सुरू करा. सकाळचे कपडे रात्री, रात्रीचे कपडे सकाळी, सगळे चेंज करत चला. एकामेकाची ऑरा एकामेकामध्ये नका ठेवू. अशा प्रकारे तुम्ही फिजिकली तुमची एनर्जी क्लीन करू शकता. मेंटली एनर्जी कशी क्लीन करायची? ही एक NLP टेक्निक आहे, त्याच्याद्वारे मी तुम्हाला सगळ्यांना ती शिकवत आहो. एक इमॅजिनरी टीव्हीची स्क्रीन तुमच्या समोर घ्यायची, किंवा जर निगेटिव्ह पॉझिटिव्ह किंवा जुना आणि नवीनचा जर भेद करायचा असेल तर जुना डब्बा टीव्ही समोर घ्यायचा, त्याचा रिमोट आपल्या हातात, आणि तुमच्या माइंडमध्ये चालणारे A to Z निगेटिव्ह विचार जे तुम्हाला सध्या त्रास देत आहे ते सगळं त्या स्क्रीनवर बघायचं. एक प्रकारे तुमचा व्हिडिओ चालत आहे, आणि तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला की त्याच्यामध्ये तुम्ही फील करा की तुम्हाला कोणी काही बोललं का, काही निगेटिव्हिटी तुमच्या कानामध्ये पडली का, काही नकारात्मक विचार, काही वाक्य तुमच्या माइंडमध्ये फिरून राहिले का, कसं होईल माझं, कसं होईल माझं जीवनाचं, काय करू काय नाही, पैसा कुठून येईल, बिझनेस कसा चालन, नोकरी कशी म्हणजे जे काही दुनियाभराचे विचार असतील, कोणतं भांडण झालं, टीव्हीचा रिमोट घ्या आणि फील करा का तो व्हॉइस जो तुमच्या कानामध्ये ऐकायला येत आहे ना, तो त्या टीव्ही मधून येऊन राहिला. आणि ते आवाज कमी करण्याची बटन दाबणं सुरू करा आणि 10 पासून 0 पर्यंत आवाज घेऊन आणि म्यूट करून टाका. आता बघा, फक्त चित्र दिसून राहिले भांडणाचे, रागाचे, निगेटिव्हिटीचे, पण आवाज काहीच नाही येत आहे. मग तुम्ही ते जे कॉन्ट्रास्ट किंवा ब्राईटनेसचा जो हे असते त्याची बटन दाबा आणि पूर्ण कलर ब्लॅक करून टाका. आता चित्र काहीच दिसत नाही आहे. जर तुम्हाला असं वाटत आहे की त्या डार्क ब्लॅक स्क्रीनवर काही तुम्हाला लिहिल्यासारखं जाणवत आहे, जसं तुम्ही म्हटलं की यू आर अ फेल्युअर, आय एम फेल्युअर, आणि तुम्हाला एकदम त्या ब्लॅक स्क्रीनवर आय एम फेल्युअर लिहिलेलं दिसत आहे, एक डस्टर घ्या आणि त्यांनी पूर्ण वाईप आउट करून टाका. अरे सर, ते योगेश सर, ते ठेवा, मस्त दिसत आहे. आणि इमॅजिन करा की ते गरुड आले किंवा एंजल्स आल्या, त्यांनी तो टीव्ही उचलला आणि दूर ब्रह्मांडात घेऊन गेले. दूर, एकदम दूर, इतके दूर गेले का ते टीव्ही सुद्धा दिसत नाहीये, एकदम डॉट शाईन ताऱ्यासारखे दूर चालले गेले. आणि इमॅजिन करा की तुमच्या माइंड मधली आता ही सगळी घटना वॉशआउट झाली आहे, वाईप आउट झालेली आहे. ते नकारात्मक इन्सिडंट, ते भांडण, काहीही कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असू द्या, ते आता ब्रह्मांडामध्ये निघून गेली. आता काय करायचं? एक LED स्क्रीन म्हणजे नवीन जमान्याची टीव्ही, मस्त छान मोठी, तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे, 56 इंच, 72, मोठी टीव्ही समोर ठेवा. आणि त्या टीव्हीवर
तुमच्या लाईफ मधल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी, ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादा लहानपणी स्कूलमध्ये अवॉर्ड भेटला असेल, तुमच्या जेवणाचं कोणी तारीफ केली असेल, तुमच्या कामाची कोणी तारीफ केली असेल, तुमच्या बॉडीची, तुमच्या पर्सनॅलिटीची, तुमच्या स्किनची, तुमच्या ब्युटीची, कोणी जर काहीतरी चांगलं बोललं असेल ना, त्या सगळ्या गोष्टी आठवा, की आपल्याला कोणी काही चांगलं बोललं आहे का? आपला कधी मान सन्मान झाला का? तुम्ही कधी हसले चांगलं खदखदून? तुम्ही मन भरून कोणाशी बोलले? एखादं चांगलं फूड तुम्ही एन्जॉय केला? तुम्ही डान्स केला? तुम्ही जे काही तुमचे प्रेशियस मोमेंट असेल, हॅपी मोमेंट, ते तुम्ही त्या टीव्ही स्क्रीनमध्ये घेऊन या. आणि बघा त्याचा कलर, ब्राईटनेस आणखी वाढवून टाका. डार्क, शाईन, ब्राईट असे ते कलर्स करा. म्हणजे एक एक गोष्ट तुम्हाला क्लिअरली दिसली पाहिजे, की माझ्या लाईफमध्ये त्या मोमेंटमध्ये एक्झॅक्टली काय झालं होतं. त्यानंतर यू आर अ व्हेरी ग्रेट, यू आर अ व्हेरी ब्युटिफुल, यू आर अ व्हेरी ग्रेट पर्सन. जे काही चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्याशी जर कोणी एखाद्या विषयावरती बोललं असेल, त्याचा साऊंड वाढवा, त्याला आणखी मोठं करा आणि सडनली त्या मोमेंट मधून बाहेर येऊन जा. ते आता तुमच्या अंतरपटल म्हणजे मानसपटल मध्ये, सबकॉन्शियस माइंड मध्ये काय झालं, निगेटिव्हिटी रिलीज झाली आणि त्याच्या जागेवर पॉझिटिव्ह इन्सिडेंट तुमच्या माइंड मध्ये आला. आता तुमचं मन पॉझिटिव्ह हार्मोन्स सिक्रेट करणं सुरू करून देईल. हॅपीनेसची भावना तुमच्या मनामध्ये येईल. अशा प्रकारे आपण मनाची क्लिन्झिंग करतो. आता एक तिसरा भाग आहे, त्याला म्हटलं जाते कॉर्ड कटिंग. कॉर्ड कटिंग काय आहे? नोन अननोन वेनी आपल्या एनर्जीचे धागे आपण खूप लोकांसोबत कनेक्ट करून बसतो. आपल्या फॅमिली मेंबर्स सोबत, आपल्या रिलेटिव्ह सोबत, आपल्या नेबर्स सोबत, आपल्या कलिग्स सोबत, आपल्या बिझनेस पार्टनर सोबत, कोणाशीही कनेक्ट करून टाकतो. एखाद्या व्यक्तीने इमोशनल जर तुमच्याशी काही बोलून दिलं, झाला कॉर्ड कनेक्ट. तर फील करायचं मनातून, की माझ्या 7ही चक्रापैकी कोणत्या लेवलचं कॉर्ड कनेक्ट आहे. इनसिक्युरिटीची भावना आली तर मूलाधार चक्रमधून कनेक्ट आहे. सेक्शुअलिटीची भावना आली तर स्वादिष्ठान चक्रमधून कनेक्ट आहे. इगो आला तर तुमचं मणिपूर चक्रमधून आहे. हार्ट मधून जर निगेटिव्हिटी फील झाली तर हार्ट चक्र कनेक्ट आहे. तुम्ही व्हॉइसद्वारे कोणाचं काही निगेटिव्हिटी बोलले तर थ्रोट मधून कनेक्ट आहे. इंट्युशनद्वारे, माइंडद्वारे तुम्ही काय बोललं इथून कनेक्ट आहे. असं कुठूनही तुम्हाला कनेक्ट वाटू शकते. अशा वेळेस आर्क एंजल मायकलला इन्व्हाइट करायचं आणि त्यांच्या तलवारने तो कॉर्ड कट होते, ते सगळे धागे तुटत आहे. कारण की हे एक अशी टेक्निक आहे किंवा हे अशी निगेटिव्हिटी आहे असं म्हणू आपण, की एक वेळा जर का कनेक्ट झाली, तुम्हाला कधीच कळणार नाही की तुमची एनर्जी सकिंग कोण करून राहिलं. तुमची होल पॉझिटिव्हिटी दुसऱ्याकडे जाते आणि त्याची टोटल निगेटिव्हिटी तुमच्याकडे येणं सुरू होऊन जाते. त्याच्यामुळे हे एनर्जीचे संबंधाचे जे धागे आहे ना, त्याला कट करा. आता दुसरं असं म्हटलं जाते, की जेव्हा आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या रिलेशन मध्ये एखाद्या व्यक्ती टोटलच निगेटिव्ह असते, त्याला लाख समजावून सांगा, तो ऐकायला तयार नाही. आपण अशा वास्तूमध्ये येऊन फसून जातो, की वास्तू माहिती आहे तुम्हाला कंप्लीट निगेटिव्ह आहे, पण तुम्ही त्या घरातून पायच बाहेर नाही काढू शकत. एखादा तुमचा ऑफिसचा बॉस काहीही केल्या तुमच्याशी विरोध करण म्हणजे करणच. काही निगेटिव्ह लोक तुमच्या जीवनामधून जात नाही म्हणजे जातच नाही. जसं आपला कालचा हस्बंडचा टॉपिक झाला. खूप मी फॉरगिव्हनेस शिकवलं, ग्रॅटिट्यूड शिकवलं, पण आहे एखाद्याचा नालायक तर काय करा. ती बाई म्हणते, बाबा याचं काय दर्शन झालं, टोटल बॉडी मधली एनर्जी गायब होऊन जाते. दिवसभर फ्रेश असते, संध्याकाळी जसा पाय घरी ठेवला रे ठेवला की माझी शरीरातली ताकद खतम. काहीही चांगलं बोला, त्याचा रिप्लाय निगेटिव्हच, घालून पाडूनच बोलणार. प्रत्येक गोष्टीला नकारात्मक उत्तर. कधीच पॉझिटिव्हिटी राहणार नाही, कधीच दूरदृष्टी राहणार नाही. अशा वेळेस काय करायचं मग? अशा वेळेस संबंध कट करून टाकायचे. संबंध कट करणे म्हणजे फिजिकल रिलेशनशिप कट करणे नाही. आपण मानसिकरित्या हे जे एनर्जीचे कॉर्ड आपण जे
कनेक्ट करून ठेवलं ना इमोशनली, आपण माझा नवरा, माझा नवरा, माझा पोरगा, माझी बायको म्हणून जे आपण कनेक्ट करून ठेवलं आहे मनातून, आणि आपण चिडचिड पण करतो की याला 1000 वेळा सांगा हे ऐकत नाही. मग अशा वेळेस तुमचं काय करणं आहे, एनर्जीचे कॉर्ड कट. तू तुझ्या जागेवर ठीक आहे, मी माझ्या जागेवर ठीक आहे. आजपासून एनर्जीचं देवाणघेवाण बंद. हिलिंग करा. हिलिंग काय असते, तुमच्या मनानुसार तुम्ही एनर्जी देता आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्ही बंद करून टाकता. अर्धा तास, 1 तास हिलिंग देता आणि म्हणता की बस जेवढं द्यायचं तेवढं दिलं, आता विषय खतम. हे कॉर्ड कनेक्शन काय आहे, 24 तास एनर्जी देणं सुरू आहे. तुम्हाला पण माहित नाही, समोरच्यालाही माहित नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हापासून तुम्ही हे एनर्जीचे कॉर्ड डिस्कनेक्ट कराल, आपोआप तुमच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणं सुरू होऊन जाते. उदाहरणार्थ, एखाद्याच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह खूप खराब आहे आणि चंद्राचं पोझिशन अशी आहे की त्याला तिथून त्रास मिळेल म्हणजे मिळेल. म्हणजे 100% फिजिकली एक तर तो व्यक्ती त्याच्या आईला त्रास देईल किंवा आईकडून पोराला त्रास होईल, 100%. आणि ते कुंडलीमध्ये तुमची पोझिशन अशी बनलेली आहे की तुम्ही लाख प्रयत्न करा, ती घटना तुम्ही टाळू शकत नाही. अशा वेळेस काय करणे, एनर्जीचे कॉर्ड डिस्कनेक्ट. ते कुंडली काय म्हणते, ते आई काय म्हणते, आपल्याला काही लेणं देणं नाही. मी एनर्जी रिसीव्ह करणार नाही, विषय संपला. या दिवसपासून तुम्ही आईची एनर्जी रिसीव्ह करणं बंद करून टाकली, चंद्राचा प्रभाव थांबला. आणि जो चंद्र निगेटिव्हली इम्पॅक्ट करत होता, त्याला तुम्ही मेडिटेशनद्वारे, चंद्रग्रहाच्या मंत्राद्वारे, एखादी औषधद्वारे किंवा एखादा मोतीरत्न घातल्याद्वारे, क्रिस्टलची माळ घालून तुम्ही त्याला बॅलन्स, म्हणजे त्याला हायर लेवलवर घेऊन चालले. एक तर तुमची एनर्जी सकिंग थांबून गेली आणि दुसरीकडे तुम्ही चंद्राची ऊर्जा वाढवत चालले. काही दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसेल. जे जे निगेटिव्ह इन्सिडेंट तुमच्या लाईफमध्ये त्या चंद्रग्रहामुळे येत होते, आपोआप ते पॉझिटिव्ह होणं सुरू होऊन जाईल, काहीही न करता. फक्त आपण काय केले, एनर्जीचे कॉर्ड्स डेली बेसवर डिस्कनेक्ट करून टाकले आणि मनात ते संकल्प घेतला की आजपासून मी माझ्या आईचं कोणतंही नकारात्मक वाक्य, नकारात्मक विचार धारण करणार नाही, किंवा माझ्याकडून मी ती एनर्जी तिला ट्रान्सफर करणार नाही. दोन्ही वेने आम्ही दोघे जण, तू ती तिच्या एनर्जीमध्ये, मी माझ्या एनर्जीमध्ये, बस. आपण आईसोबत संबंध नाही तोडले, आईला घराच्या बाहेर नाही काढलं. आपण फक्त ऊर्जेची देवाणघेवाण बंद करून टाकली. याला म्हटलं ते कॉर्ड कटिंग. ओके, आय होप सगळ्यांना विषय समजला असेल. कोणी नवीन व्यक्ती ज्याला हे कळलं नाही तर प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. बाकी मेडिटेशन मध्ये टोटल इमॅजिनेशनच आहे. तुम्ही करा आणि बघा, तुम्हाला आत्ताच्या आत्ता अर्ध्या तासामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली फ्रेश फील होणं सुरू होऊन जाईल. माझा आजपर्यंतचा अनुभव आहे की हे जे मेडिटेशन आहे, एक तर एंजल ब्लेसिंग ते मोठं डीप मध्ये घेऊन जाते, आणि हे कॉर्ड कटिंग असं वाटते मेडिटेशन झाल्यानंतर की बिलकुल सकाळ झाली. आणि खूप वेळा तर गुड मॉर्निंग हा वाक्य निघते. की इतकी एनर्जी फ्रेश होऊन जाते. नवीन व्यक्ती कोणाला काही बोलायचं आहे? विषय कळला असेल तर नवीन व्यक्तींनी थंब द्या किंवा हा बोला ताई. नाही सर, समजलं चला. कळलं, ओके. हो हो. चला ठीक आहे. चला मग आपण आपल्या मेडिटेशनला सर सुरुवात करू. सर हा, सर बोला. मला मेडिटेशन करायचं, सकाळी जे मेडिटेशन करतो, जेव्हा पण करतो, सायंकाळी करतो, हम्म. तेव्हा पण मला खूप जांभळं येणं, म्हणजे आता येत आहे. पहिले नव्हतं येत, पण रोज आता कंटिन्यू जांभळे येऊन राहिले. खूपच येते, चांगली एकदम गोष्ट आहे जसं ना. चालू आता केलं. तुम्ही कनेक्ट होणं सुरू झालं. हा ना. तुम्ही आता हळूहळू मेडिटेशन सोबत कनेक्ट होता. इतका टाइम तर कनेक्ट होण्यामध्येच गेला वाया. हम्म. आपण असं नाही, म्हणू की खूपच पासून सकाळी. तुमच्या हा. बॉडीमध्ये ती एनर्जी ट्रान्सफर होणं सुरू झाली. ते मला असं जाणवते, कारण माझी सगळे कामं एकदम व्यवस्थितपणे जे मी म्हणत आहे तसंच होत आहे. म्हणून मला एकदम Wow. असं म्हणजे खूप Lots चांगलं of वाटून blessings. राहिलं. मी जे देवाला तुम्हाला 2-3 देवाला रिट्रीटची गरज आहे. खूप म्हणजे नाही, मी खरं जे सांगतो, मनात हे इमेजिन मजाकची केलं ना, गोष्ट तेच नाहीये. समोर तसंच झालं सर. जे मी इमेज केलं हो ना, का?
की छान. मला असं असं करायचं, तसं सेम घरापर्यंत आले तेव्हा. हो बढिया. म्हणजे असंच एनर्जी, यालाच खूप एनर्जी क्लिनिंग म्हटलं जाते. तेच जे खूप मला म्हणजे ऑब्स्टॅकल्स, जे विरोध वाटलं तर म्हणून आपल्या मी रोज जीवनामध्ये कंटिन्यू होते, चालू कोणीच आहे. निर्माण एक नव्हते पण केले. दिवस माझा हे नाही होत. हा. हा, स्वतःच्या एनर्जीने, स्वतःच्या निगेटिव्हिटीनेच निर्माण केले होते. आता जसं तुम्ही तुमची एनर्जी क्लीन करणं सुरू करून दिली, आपणच आपल्या जीवनातले अडथळे काय केले, आता दूर करणं सुरू करून दिले. तर मलाही हेच बोलायचं होतं बरं का. हे 3 दिवसांपासून मला झोप खूप येते मेडिटेशन नंतर. हा, ते होईल. हो सर, 3 हा, खूप दिवसांपासून काही कंटिन्यू डिप्रेशन म्हणजे म्हणा मेडिटेशन. किंवा स्ट्रेस जर तुम्ही घेतलेला असेल हो सर, आणि फक्त तो तेच माइंड एक मध्ये होतं. तसाच स्टक आहे, किंवा आतमधून हम्म. तुम्ही डीप मनाच्या लेवलवर, आत्म्याच्या लेवलवर तुम्ही खूप एखादं दुःख म्हणा का एखादा संघर्ष तुम्ही जर काही फेस केलेला असेल, हम्म. तर हम्म. ते गोष्टी आतमध्ये दबून राहते आणि फिजिकली आपण काय करतो, स्वतःला सस्टेन करतो. हम्म. है ना? हो, बरोबर आपलं, आहे. कारण की दैनंदिन काम आहे ते आपल्याला करणेच आहे. तर तुम्ही हो हो आराम करू शकत नाही, काहीच करू शकत नाही, पण मन जे आहे, ते विचार आहे, ते सतत चालू असते हो आणि इकडे शरीर बरोबर. पण काम करते. पण दोन्ही कंडिशन मध्ये काय होते, जे डीप हम्म. लेवलवर तुमची झोप जायला पाहिजे, जे हिलिंग व्हायला पाहिजे, जे आजपर्यंत आपलं जीवनामध्ये आपण जे स्ट्रेस घेतला, डिप्रेशनची हो भावना हो आली किंवा टेन्शन घेतलं, हो हो. काहीतरी नकारात्मक आपल्या घटना घडली असेल, त्याचे इम्पॅक्ट आपल्या रिमेंबरिंग आपल्या माइंडवर आहे, ते अच्छा. रिलीज होत नाही. हो. कारण की तेवढी बॉडी हम्म. हीलच होत नाही, फक्त झोपून उठण्यापुरतीच हील होते. बरोबर आहे. तर म्हणजे आणि कंटिन्यू म्हणजे माझ्या माझ्या व्हॉइसमुळे म्हणा किंवा ह्या मेडिटेशनमुळे हम्म, काय हम्म, होते, की हम्म. आपली चेतना आहे ना, एकदम अशी शांत व्हायला लागते, रिलॅक्स व्हायला लागते. का? कारण की हो तसं. माझ्या व्हॉइसच्या सोबत माझ्या मागे माझी साधना आहे. बरोबर. तर नक्की हो सर, होतंच तसं. म्हणजे खूप पहिल्याच दिवशीपासून म्हणजे परवा, काल आणि आजही सर सकाळी पण मला म्हणजे झाल्यानंतर लगेच झोप येते. खूपच झोप हा, म्हणजे. माझे एफर्ट म्हणा, काय एंजल्स म्हणा, यांचं हम्म. आजपर्यंत मी जे इन्व्होकेशन केलेलं हम्म. आहे ना, तो व्हॉइस मधून ते ट्रान्सफर होऊन जाते, ती एनर्जी ट्रान्सफर ओके. होते. आणि नेमकी ह्याच हम्म. एनर्जीची आपल्या सगळ्यांना गरज असते. बरोबर आहे सर. हो. आणि जेव्हा ती मिळते ना, तर तुमचं जे हा वाक्य हा. होतं, की दादा मला ते फील होत आहे, की काहीतरी चांगलं आहे, काहीतरी आपलं हो कनेक्शन आहे. हो ह्या सर. जो विषय होता ना, हे हो तेच हो ऊर्जेचं कनेक्शन होतं. हो हो सर, बरोबर. आणि ही ऊर्जा जेव्हा ट्रान्सफर होते, सडनली तुम्ही बघता हम्म. की लाईफमध्ये चेंजेस येत आहे. सर आणि पहिल्या दिवशी माझ्यासोबत झालं म्हणजे परवा माझा पहिला दिवस होता ना, तर हं, आपलं मेडिटेशन झालं आणि त्यानंतर म्हणजे मला झोप लागली सर. खूप असे एकदम डीप स्लीपमध्ये गेले मी आणि त्या झोपेत हं. असं झालं, की खूप सगळे म्हणजे असे खूप सगळे असे दरवाजे आणि खूप दरवाजे दिसतायत मला आणि आणि सगळे दरवाजे उघडले सर आणि त्या दरवाजांमधनं खूप असा लाईट सर, एकदम लख्ख प्रकाश. असा पूर्ण प्रकाश माझ्या ह्याच्या म्हणजे मला वाह! दिसतोय तो वाह! आणि खूप डीप स्लीपमध्ये आहे. वाह! आणि मग सर मला झोपेत असं वाटतंय, की बापरे! माझ्याकडे किती अपॉर्च्युनिटीज आहे. हे पण आहे, मला हे करायचंय, ते करायचंय, तेही करायचंय. खूप सगळं. आणि मग तो पूर्ण दिवस असं होतं, की मी म्हणजे वेगळ्याच मूडमध्ये गेले. एकदम छान, की बापरे! माझ्याकडे किती काय करायला. म्हणजे मला खूप काय करायचंय. असं. आणि तीच फिलिंग म्हणजे आज आता कंटिन्यू म्हणजे परवा, काल, आज हेच याच्यामध्येच आहे सर मी. आणि फक्त मग आज आणि काल मला झोप मात्र याच्यानंतर लगेच येते. मग अर्धा पाऊण तास डीप स्लीपमध्ये जाते मी. पण मग ती जी स्टेट जी आहे ना सर, परवा म्हणजे जे बघितलं मी, ते काल पण आणि आजही मी त्याच स्टेटमध्ये आहे. म्हणजे एकदम मूड एलिव्हेटरचा आणि खूप छान वाटतंय पण. आणि आज आता 4था दिवस आहे सर माझा. आणि हे पहिल्याच दिवशी झालं सर. आवाज गेला बहुतेक माझा का? नाही नाही, सुरू आहे. तिकडनं नेटवर्कचा इश्यू आहे. वेट वेट. ओके. हा, योगेश सर, आवाज तुमचं येत आहे? मागचं बॅकग्राऊंड खूप छान आहे. खूपच छान. मस्त. हो. हा. ओके. थँक्यू. तर एक तर आपलं माहिती आहे का, काहीतरी पास्टचं कनेक्शन असेल, म्हणून तुम्ही त्या एनर्जीला खूप चांगलं रिसीव्ह केलं, किंवा तुम्ही हो सर. स्पिरिच्युअली ऑलरेडी
अपग्रेडेड आहे. हं, हं. तुम्हाला फक्त कोणाच्या तरी एखाद्या पुशची आवश्यकता होती. है ना? हो दोघांपैकी सर. एक काहीतरी ओके. असेल हं, आणि हं. जेही आहे ते तुमच्यासाठी हां, खूप छान हां. आहे. इतका जर प्रकाश कोणी अनुभवला, है ना? हो सर. हो, म्हणजे तुमचे हो. कार्मिक लेयर खूप कमी आहे. जे काही त्रास असेल तो छोटा-मोठा असेल लाईफमध्ये, हं, हं. तो लवकरच रिलीज होऊन जाईल आणि अच्छा. बघू आणि सर पुढं तो परवा फ्युचरमध्ये तो कसं. पर्पल कलर तुम्ही जो बोललात ना, पहिला वर हं, असा हं. पर्पल हं. कलर परवा दिसला मला. वॉव! पण मग एकच दिसला. नाही चालते. म्हणजे जास्त लक्ष नाही घालायचं त्याच्यात. हां, हां. बाकी हे खूप मग छान आहे माणूस आहे सर. ना, ते खूपच छान याच्यामध्ये वाटतं. निघून जाते. काय म्हणतो आपण त्याला? हं. कल्पना करणे किंवा ते अलगच होऊन जाते. मग एक्सपेक्टेशन ते जास्त लक्ष एक्सपेक्टेशन नाही मध्ये द्यायचं जाते. त्याच्यात. हो, हो, हो. बरोबर. ते पण छान वाटतंय. मूड एकदम छान झालाय. ब्लेस थँक यू. लॉट्स ऑफ थँक ब्लेसिंग्स. यू सर. थँक यू. थँक लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला. ठीक आहे. फार छान म्हणजे चांगले रिव्ह्यूज दिले तुम्ही सगळ्यांनी. ओके. चला तर मग आपण आज सेशनची सुरुवात करू. आपलं टॉक थांबवू आता आपण आणि मेडिटेशन सुरू करू. शांत रिलॅक्स बसा. लांब खोल श्वास घ्या. ज्यांना पाणी प्यायचं आहे त्यांनी पाणी पिऊन घ्या. हे मेडिटेशन पूर्ण इमॅजिनेशन आहे. त्यामुळे कोणीही झोपू नका. बसूनच हे मेडिटेशन करणे आहे. झोपून केलं तर मे बी तुम्ही डायरेक्ट डीप स्लीप मध्ये चालले जाल आणि जे तुम्हाला फील करायचं आहे ते होणार नाही. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. कल्पना करा एक डिव्हाइन व्हाईट लाईट तुमचे गार्जियन एंजल्स तुमच्या सोबत आहे. 2 लिटल क्यूट गार्जियन एंजल्स तुमच्या जवळ आलेले आहे. त्यांचं प्रेझेन्स तुम्ही फील करा आणि बघा एक व्हाईट लाईट तुमच्या पूर्ण शरीराला व्याप्त झालेला आहे आणि तुमच्या प्रत्येक श्वासामधून ही व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये प्रवेश करत आहे आणि प्रत्येक श्वासाच्या सोबत श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीरातली निगेटिव्हिटी काळ्या रंगाच्या धुव्यात बाहेर पडत आहे. लांब खोल श्वास घ्या. फील करा डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये उतरत आहे आणि श्वास सोडताना काळ्या रंगाची निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे. अ डिवाइन लाईट तुमच्या सहस्रार चक्रमधून तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर द्या. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्यावर. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या मानेवर. तुमचा गळा कम्प्लिटली रिलॅक्स. तुमचे खांदे, तुमचे दोन्ही हात रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तुमची छाती, तुमचं पोट पूर्णपणे रिलॅक्स. तुमची पाठ, लोअर बॅक, तुमची कंबर पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे. रिलॅक्स रिलॅक्स. तुमच्या शरीरातून पूर्ण तणाव, स्ट्रेस, पीडा रिलीज होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या मांडीवर, तुमचे घुटणे, तुमच्या पोटऱ्या, तळपाय, पूर्ण तुमचे पाय रिलॅक्स होत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि पूर्ण लक्ष तुम्ही जिथे बसलेले आहे तिथं आतमध्ये जमिनीच्या खाली द्या. बघा डीप कोर ऑफ दिस अर्थ, ह्या जमिनीच्या आतमध्ये, खूप आतमध्ये, मूळ गाभाऱ्यात पूर्ण लक्ष द्या. एक एनर्जीचा बॉल खालून वर तुमच्याकडे येत आहे. फील करा तो एनर्जी बॉल तुमच्याकडे येत आहे. आणखी जवळ,
आणखी जवळ, आणखी जवळ. तुम्ही बघत आहे तो एनर्जी बॉल एकदम तुमच्या जवळ आलेला आहे आणि तुमच्या कमरेमधून, तुमच्या पायामधून तो तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. फील करा त्या एनर्जीला. डिवाइन व्हाईट लाईट, व्हाईट एनर्जी बॉल आणखी वर येत आहे. जसा जसा एनर्जी बॉल तुमच्या शरीराला टच करत वर येत आहे, तुमचं शरीर पूर्णपणे हील होत आहे, शांत होत आहे, रिलॅक्स होत आहे. आणखी वर, आणखी वर. तो एनर्जी बॉल तुमच्या छातीपर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्ही बघत आहे तुमचा ऑरा पूर्णपणे व्हाईट लाईट मध्ये कन्व्हर्ट होत आहे. हळूहळू तो एनर्जी बॉल पुन्हा वर चढत आहे, तुमच्या सहस्त्रार चक्र डोक्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही फील करा त्या प्रकाशाला आणि हा एनर्जी बॉल तुमच्या डोक्यातून आता बाहेर निघत आहे. त्या एनर्जी बॉलच्या सोबत तुम्ही फील करत आहे तुमची चेतना त्या बॉल सोबत मर्ज झालेली आहे आणि ती चेतना त्या एनर्जीच्या बॉल सोबत आणखी वर, आणखी वर, आणखी वर जात आहे. तुम्ही बघत आहात ती चेतना तुमच्या रूमच्या वर स्लॅब पर्यंत पोहोचलेली आहे. एक फ्लोअर, सेकंड फ्लोअर, तुमच्या अपार्टमेंटला, तुमच्या बिल्डिंगला क्रॉस करत ती एनर्जी बॉल बाहेर पडत आहे. त्या वातावरणात ती एनर्जी बॉल आणखी वर जात आहे, आणखी वर, आणखी वर, आणखी वर, ढगांच्या सुद्धा वर गेलेला आहे. तुम्ही बघत आहे झाडं, झुडपं, डोंगर, इतक्या वर हा एनर्जी बॉल पोहोचलेला आहे. आणखी वर, आणखी वर, आणखी वर. डीप श्वास घ्या आणि बघा तुमचा एनर्जी बॉल तुमच्या चेतनेसह, तुमच्या कॉन्शियसनेस सोबत वर आकाशामध्ये ट्रॅव्हल करत आहे. आणखी वर, आणखी वर, आणखी वर. त्या पृथ्वीच्या क्षेत्राला बाहेर सोडत हा एनर्जी बॉल वर जात आहे. तुम्ही स्पष्टरित्या तुमचं पृथ्वीला बघू शकत आहात. आणखी वर, आणखी वर जात आहे. तुम्ही पूर्णपणे सोलर प्लॅनेटला बघू शकत आहात. आणखी वर हा एनर्जी बॉल जात आहे. आणखी वर, आणखी वर, आणखी वर. तुम्ही हे पूर्ण आकाशगंगा बघून राहिले. हा एनर्जी बॉल आणखी वर जात आहे. एका प्रकाशामधून दुसऱ्या प्रकाशामध्ये, दुसऱ्या प्रकाशामधून तिसऱ्या प्रकाशामध्ये. हे प्रकाश काहीही नसून एक एक गॅलेक्सी आहे. तुम्ही गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी क्रॉस करत आणखी वर जात आहे. आणखी वर, आणखी वर, आणखी वर, आणखी वर जात आहे. तुम्ही बघत आहे एक व्हाईट लाईट, एक पांढऱ्या कलरचं स्मूथ फेदर, एक क्लाउड. त्या दिशेने तुम्ही प्रवास करा. तुम्ही त्या जवळ जात आहे. आणखी जवळ, आणखी जवळ, आणखी जवळ. तुम्ही बघत आहे खूप स्वच्छ प्रकाश, शुभ्र प्रकाश, एकदम शुभ्र पांढरा प्रकाश आहे. त्या प्रकाशाकडे तुम्ही गती करत आहात. त्या प्रकाशामध्ये तुम्हाला एक डोअर दिसत आहे. त्या डोअरला तुम्ही क्रॉस करून आतमध्ये प्रवेश करा. घाबरू नका, प्रवेश करा. आणि तुम्ही आतमध्ये बघत आहे एकदम डिवाइन व्हाईट लाईट, शुभ्र प्रकाश. तुम्हाला पायऱ्या दिसत आहे. त्या पायऱ्यावरून तुम्ही हळूहळू खाली उतरा आणि तुम्ही बघत आहे तुम्ही आणखी एखाद्या डिवाइन वर्ल्ड मध्ये पोहोचलेले आहात. खूप सुंदर झाडं, खूप सुंदर नेचर आहे. तुम्ही चालत आहात, चालत आहात, चालत आहात. तुमचा स्पर्श तिच्या गवतावर झालेला आहे. वाव, व्हॉट अ एनर्जी. गवत तुमच्या शरीरामधून सगळी उष्णता शोषून घेत आहे. तुमच्या डोक्यामधली, तुमच्या डोळ्यातली गरमी, तुमच्या हातात, तळहातातली, तळपायातली सगळी उष्णता शोषून घेत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे शांत, रिलॅक्स आणि थंडगार झालेलं आहे. तुम्ही आणखी समोर गती करत आहात, चालत आहात. चालता चालता तुम्हाला एक सुंदर नदी दिसत आहे. ती नदी तुम्हाला आकर्षित करत आहे. तुम्ही त्या नदीकडे जात आहात. बघा, तुम्ही नदीवर एक ब्रिज आहे छोटासा, त्या ब्रिजवर तुम्ही चालत आहात. नदी इतकी शुभ्र प्रकाशाने भरलेली आहे की तुमच्याकडून राहणं नाही होत आहे आणि तुम्ही तुमच्या शरीरावरचे सगळे कपडे काढून त्या नदीमध्ये जंप मारली. आता तुम्ही त्या नदीमध्ये जंप मारलेली आहे आणि जसं तुम्ही त्या नदीमध्ये उडी घातली, ते शुभ्र प्रकाशित जल जसं तुमच्या शरीराला स्पर्श झाला, सडनली तुम्ही बघत आहे तुमच्या शरीरामधून काळ्या रंगाचं लिक्विड, धुवा, ब्लॅक कलर बाहेर पडत आहे आणि तुम्ही आणखी खोल 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 मासोळीसारखी आणखी खाली खाली जात आहे.
आणि तुम्ही बघत आहे तुमच्या शरीरातून सगळी निगेटिव्हिटी सुटत आहे. सगळी निगेटिव्हिटी सुटत आहे. सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी मागे सुटत आहे आणि तुम्ही आतमध्ये डीप 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 जात आहे. तुम्ही पूर्णपणे डीप बुडामध्ये पोहोचलेले आहात आणि बघून राहिले आतमध्ये खूप सारे स्फटिक आहेत. क्लिअर कॉर्ड्स, क्रिस्टल क्लिअर कॉर्ड्स, अनंत मणी, अनंत स्फटिक आतमध्ये आहे. आणि त्या स्फटिकाला जसा स्पर्श तुमच्या शरीराचा झाला, तुम्ही फील करत आहे तुमच्या शरीरामध्ये प्रचंड दिव्य तेज, दिव्य शक्ती, दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे स्वस्थ झालेलं आहे. रोम प्रतिरोम तुमच्या शरीरातले प्रत्येक ऑर्गन्स, प्रत्येक सेल्स, न्यूरॉन्स पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ झालेला आहे. पूर्णपणे हील झालेला आहे. तुमचं अख्खी बॉडी रिजनरेट होत आहे. नवीन सेल्सचं निर्माण होत आहे. तुम्ही त्या पाण्यातून बाहेर निघत आहात. पुन्हा तुम्ही ब्रिजवर चढले. तुमचे कपडे तुम्ही घातलेले आहे. त्या ब्रिजवरून तुम्ही खाली उतरत आहे. पुन्हा त्या गवतावरून चालत चालत त्या एनर्जीला फील करा. तिचा श्वास तुम्ही फील करा. त्या पायऱ्या चढत चढत तुम्ही पुन्हा त्या डोअरवर या. त्या डोअरला ओपन करा. तुम्ही पुन्हा तुमची चेतना त्या एनर्जीच्या बॉलमध्ये कन्व्हर्ट होऊन वापस तुमच्या शरीराकडे येत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि बघा तुमची चेतना गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी पार करत खाली येत आहे. तुमची चेतना आकाशगंगेमध्ये पोहोचलेली आहे. त्या आकाशगंगेच्या आणखी जवळ या. तुमची चेतना तुमच्या सोलर प्लॅनेटरी सिस्टम मध्ये प्रवेश केलेला आहे. आणखी जवळ या. तुमची चेतना या अर्थ ऑर्बिट मध्ये उतरलेली आहे. तुमची चेतना ह्या एनर्जी बॉलचं आणखी खाली येत आहे. ह्या स्पेस मधून, त्या आकाशातून या क्लाउड मध्ये उतरत आहे. ह्या क्लाउड मधून आणखी खाली आलेली आहे. तुम्ही बघत आहे झाडं, झुडपं, डोंगर. आणखी जवळ लांब खोल श्वास घ्या आणि तुम्ही बघत आहे तुमची चेतना तुमच्या सराउंड मध्ये आलेली आहे. तुमच्या टॉवर मधून, तुमच्या बिल्डिंग मधून ते आतमध्ये प्रवेश करत तुमच्या शरीरावर पोहोचलेली आहे. तुमची चेतना तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केलेली आहे, परत आलेली आहे आणि तुम्ही बघत आहे तो एनर्जी बॉल तुमच्या डोक्याच्या वर स्टॉप झालेला आहे. शुभ्र पांढरा प्रकाश त्या एनर्जी बॉल मधून क्रिएट होत आहे आणि सडनली एक दिव्य शरीर प्रगट होत आहे तुमच्या समोर. हे दिव्य शरीर दुसरं कोणीही नसून आर्कएंजल मायकल आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल मायकल. ओ आर्कएंजल मायकल, आय इन्व्हाइट यू. I invite you, Archangel Michael, I invite you. Please come with your divine powers, energy shield and protection. With your golden sword. Feel करा Archangel Michael पूर्णपणे गोल्डन एनर्जीने भरलेले आहे. त्यांच्या तलवारीमधून गोल्डन प्रकाश बाहेर पडत आहे. Archangel Michael तुमच्या समोर उभे आहे. तुम्ही तुमची चेतना तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, परत उतरत आहे आणि फील करा तुमचे कुठे कुठे एनर्जी कॉर्ड्स कनेक्टेड आहे. वैचारिकरित्या तुम्ही कोणत्या सिस्टम सोबत कनेक्टेड आहात, जिथून तुम्ही निगेटिव्ह विचारधारा, निगेटिव्ह थॉट प्रोसेस, निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह एक्सपिरियन्स, निगेटिव्ह नॉलेज, निगेटिव्ह परसेप्शन, निगेटिव्ह बिलीफ तुम्ही क्रिएट केलेले आहे. त्या सगळ्या थॉट प्रोसेसला अनालाइज करा की तुमची ऑरा, तुमची एनर्जी कोणत्या अशा निगेटिव्ह थॉट प्रोसेस मध्ये कनेक्टेड आहे. लांब खोल श्वास घ्या आणि चेक करा तुमचे कोणते एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्टेड आहे निगेटिव्ह इमोशन्स सोबत. तुमच्या जीवनात घडलेल्या घटना, भांडण, आलेले अनुभव, भावनात्मकरित्या तुम्ही कुठे कनेक्टेड आहात. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा, अनुभव करा की तुम्ही तुमचे कोणते असे एनर्जीचे कॉर्ड्स आहे जे निगेटिव्ह फिलिंग्स सोबत कनेक्टेड आहे. भीती, एन्झायटी,
चिंता, तणाव, दुःख, पीडा, शारीरिक मानसिक विकार, मानसिक त्रास, असे कोणते कोणते निगेटिव्ह पार्ट्स आहेत जिथे तुम्ही कनेक्टेड आहात. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा तुमचं शारीरिकरित्या तुम्ही अशा कोणत्या कोणत्या लोकांसोबत कनेक्टेड आहात ज्यांच्याद्वारे तुम्हाला सतत दुःख मिळते, त्रास मिळते, वेदना मिळते आणि तुम्ही त्यावेळेस स्वतःची एनर्जी लूज करता. असे कोणते लोक तुमच्या जीवनामध्ये आहे जे ऍज अ एनर्जी वॅम्पायर बनून तुमच्या जीवनात आले की तुमची एनर्जी सडनली लॉस मध्ये जाते. अॅनलाइज करा तुमच्या दिवसभराच्या कार्यप्रणालीला तुम्ही किती किती लोकांसोबत कनेक्ट झाले, किती लोकांसोबत तुम्ही कॉलवर तुम्ही चर्चा केली, किती लोकांच्या माइंड सोबत तुम्ही कनेक्ट झाले आहात, किती 5-50 लोकांसोबत तुम्ही बिझनेस मीटिंग केलेल्या आहेत. बघा, सर्वांची ऊर्जा तुमच्यासोबत कनेक्ट आहे. अनुभव करा तुमचं घर, तुमची सोसायटी, तुमचा एरिया जो तुम्हाला बिलकुल आवडत नाही तरी सुद्धा तुम्हाला तिथे राहावं लागत आहे आणि त्याच्यासोबत तुमचे एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्ट आहे. तुमच्या रिलेटिव्हला फील करा, तुमच्या मित्रांना फील करा. बघा सगळे लोक, सगळ्यांना इमॅजिन करा फ्रंट मध्ये आणि फील करा हे सगळेजण तुमच्या समोर उभे आहे, तुमच्या मानस पटलवर सगळेजण उभे आहे आणि त्यांच्या नाभीमधून एक एनर्जीचा कॉर्ड तुमच्या नाभीसोबत कनेक्ट झालेला आहे. ह्या सगळ्या अलग 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 सिच्युएशन्स पैकी सगळ्यांची निगेटिव्हिटी तुमच्यासोबत कनेक्ट आहे. सिच्युएशन्सला सुद्धा फील करू शकता तुम्ही. पार्टी, डेथ एनर्जी, डेथ सिरेमनी, बर्थ सिरेमनी, वेडिंग सिरेमनी, सेलिब्रेशन, पब, डान्स पार्टी, किटी पार्टी, फॅमिली फंक्शन, अशा सिच्युएशन्सला सुद्धा तुम्ही इमॅजिन करा जिथून तुमचे एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्टेड आहे आणि तुम्ही ड्रेन फील करत आहे. फुल फोकस करा त्या एनर्जी कॉर्ड सोबत तुम्ही कनेक्टेड आहात. नाव लांब खोल श्वास घ्या. I invite Archangel Michael with their golden sword and I command, O Archangel Michael, please cut this energy cords and release all types of negative energy, negative thoughts, negative impression, negative expression, negative belief, negative understanding, negative experiences, negative knowledge, negative emotions, negative feelings, negative physical experiences, pain and disease, negative entities, lower dimension energies, all types of negativity, please remove, release, clean and clear. O Archangel Michael, I invite you. Feel करा Archangel Michael ची तलवार तुमच्या समोर आहे. इमॅजिन करा आर्कएंजल मायकल तुमच्या राईट साइडला उभे आहे आणि त्यांची तलवार तुमच्या पोटाच्या समोरून खाली उतरत आहे. माझे 1, 2, 3 म्हणतात ती तलवार तुमच्या पोटावरून फिरत आहे. 1, 2, 3 कट कट कट. तुमचे सगळे एनर्जीचे कॉर्ड कट झालेले आहेत. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. फील करा लेफ्ट साइडला आर्कएंजल मायकल उभे आहे. त्यांची तलवार तुमच्या पाठीमागून फिरत आहे आणि बॅक साइडने तुमचे जे काही एनर्जी कॉर्ड्स कनेक्ट आहे ते सगळे तुटत आहे आता. ओ आर्कएंजल मायकल, प्लीज डिस्कनेक्ट ऑल टाइप्स ऑफ निगेटिव्ह कॉर्ड्स. 1, 2, 3. बघा आर्कएंजल मायकलची तलवार तुमच्या पाठीमागून फिरत आहे आणि सगळे कॉर्ड्स तुमचे कट होत आहे. कट कट कट. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. आर्कएंजल मायकल तुमच्या पाठीमागे उभे आहे आणि फील करा त्यांची तलवार तुमच्या उजव्या बाजूने फिरत आहे आणि राईट साइड मधून जेवढेही एनर्जी कॉर्ड कनेक्ट झालेले आहेत सगळेचे सगळे कॉर्ड डिस्कनेक्ट होऊन राहिले. काउंटिंग ऑफ 1, 2, 3 आर्कएंजल मायकलची तलवार खाली उतरत आहे आणि सगळे एनर्जीचे कॉर्ड डिस्कनेक्ट होत आहे. कट कट कट. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. आर्कएंजल मायकल तुमच्या समोर उभे आहे आणि लेफ्ट साइड मधून त्यांची तलवार फिरणार आहे. काउंटिंग ऑफ 1, 2, 3 कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन.
क्लिअर क्लिअर क्लिअर, रिलीज रिलीज रिलीज. बघा आर्कएंजल मायकल हवेमध्ये आहे आणि तुमच्या डोक्यावरून त्यांची तलवार फिरत आहे आणि तुमच्या माइंड मधून जे काही एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्ट आहेत सगळेजण डिस्कनेक्ट होऊन राहिले. कट कट कट, रिलीज रिलीज रिलीज. तुम्ही बघू शकत आहे आर्कएंजल मायकल तुमच्या पायाकडे उतरलेले आहेत आणि तुमच्या पायाच्या खालून जे काही लोअर डायमेन्शन मध्ये तुमची ऊर्जा कनेक्ट झालेली आहे त्याला कट करत आहे. काउंटिंग ऑफ 1 2 3, कट कट कट, क्लीन क्लीन क्लीन, क्लिअर क्लिअर क्लिअर. All types of negativity is completely cut and clear. Thank you Archangel Michael for clear my aura, clear my all energy cord. आणि फील करा तुमच्या समोर एक स्क्रीन आहे. त्या स्क्रीन मध्ये तुम्ही आतापर्यंत जितकं काही इमॅजिन केलेलं आहे सगळेचे सगळे चित्र त्या स्क्रीन मध्ये तुम्ही बघून राहिले. एक डस्टर घ्या आणि त्या डस्टरनी सगळेच्या सगळ्या मेमरीज वाईप आउट करून टाका, पूर्ण पुसून टाका. सगळेचे सगळे एनर्जीचे कॉर्ड ज्यांच्या ज्यांच्यासोबत कनेक्ट झालेले आहेत त्यांचे पूर्ण मेमरीज तुम्ही त्या डस्टरनी पुसून टाका. बघा जर तुम्हाला काही निगेटिव्ह व्हायब्रेशन काही आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल तर तुम्ही तो टीव्हीचा रिमोट घ्या आणि त्याने पूर्ण आवाज कमी करून टाका. 10 9 8 7, बघा तो सगळा आवाज कमी होत आहे, निगेटिव्हिटीचा सगळा आवाज कमी होत आहे. 7 6 5 4 3 2 1 0 आणि म्यूट. आता तुम्हाला कोणत्याच प्रकारची निगेटिव्ह आवाज तुमच्या कानामध्ये येत नाही. जे काही दृश्य होते त्यांनी तुम्ही पूर्ण वाईप आउट करून टाकलं. अजूनही काही चित्र जर तुम्हाला दिसत असेल तर त्याच रिमोट मध्ये एक कॉन्ट्रास्ट आहे, त्या बटनला दाबा आणि पूर्ण स्क्रीनला काळं करून टाका. 10 9 8 7 6, पूर्ण चित्र ब्लॅक मध्ये कन्वर्ट होत आहे. 5 4 3 2 1. तुम्ही बघा 2 मोठे मोठे गरुड तिथे आलेले आहे आणि त्यांनी त्या टीव्हीला त्या स्क्रीनला त्यांच्या पंजामध्ये धरला आहे आणि त्याला दूर तुमच्यापासून घेऊन जात आहे. दूर तुम्ही इमॅजिन करा, ते आणखी आणखी दूर आणखी दूर घेऊन गेले, खूप दूर घेऊन गेले, खूप दूर घेऊन गेले. आता तुम्हाला ते दिसत सुद्धा नाहीये, इतक्या दूर ते चालले गेले. बघा तुमच्या मानसपटल मधून सगळ्या मेमरीज वाईप आउट झालेले आहे, सगळे निगेटिव्ह व्हॉइस तुमच्या माइंड मधले सगळे म्यूट झालेले आहे, सगळे चित्र ब्लॅक मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. कोणत्याच प्रकारची मेमरीज तुमच्या माइंड मध्ये आता शिल्लक नाही आहे. तुमचा ऑरा कम्प्लिटली डिस्कनेक्टेड आहे या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये. नाउ आय इन्व्हाइट आर्कएंजल राफेल. प्लीज आर्कएंजल राफेल, आय इन्व्हाइट यू. प्लीज कम अँड ब्लेस मी विथ युअर डिवाइन हिलिंग. फील करा, लांब खोल श्वास घ्या आणि फील करा आर्कएंजल राफेलच्या शरीरातून दिव्य हिरव्या रंगाची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि बघा आर्कएंजल राफेलच्या शरीरातून दिव्य हिरव्या रंगाची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि तुमच्या पूर्ण शरीराला, मनाला, इमोशन्सला, तुमच्या थॉट प्रोसेसला हील करत आहे. त्या कॉर्ड कटिंगमुळे तुमच्या ऑरामध्ये ज्या काही जखमा झालेल्या आहेत त्या सगळ्या भरून निघत आहेत. बघा तुमचं शरीर लख तेजाने प्रकाशित होत आहे. तुमचा ऑरा ब्राईट आणि ब्राईट होत आहे. पूर्ण शरीर ब्राईट आणि ब्राईट होत आहे. तुमचं पूर्ण शरीर हलकं होत आहे. इमोशनली, मेंटली, फिजिकली तुम्ही खूप शांत, रिलॅक्स आणि हलके होत आहे. जसं जसं आर्कएंजल मायकलची दिव्य ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे तुमचे 7ही चक्र बॅलन्स होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे बॅलन्स होत आहे, रिलॅक्स होत आहे. सगळे ऑरा होल बघा सगळे भरून निघत आहे. तुमची ऑरा पूर्णपणे सेफ अँड सिक्युअर होत आहे. विथ स्ट्रेंथ अँड करेज आर्कएंजल राफेल तुम्हाला हील करत आहे. तुमच्या शरीरातून अलग अलग प्रकारचे व्हायब्रेशन्स बाहेर पडत आहेत. गरम हवा, थंड हवा बाहेर पडत आहे. तुम्ही पूर्णपणे हलके आणि रिलॅक्स होऊन राहिले. तुमचे डीप कोअर ऑफ हार्ट रिलॅक्स होत आहे.
डीप स्टेट ऑफ माइंड रिलॅक्स होत आहे. तुमच्या शरीराचं कण कण रोम प्रतिरोम रिलॅक्स फील करत आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल एरियल. बघा, आर्कएंजल एरियलच्या शरीरातून गोल्डन लाईट तुमच्या शरीरात प्रकाशित पडत आहे आणि तुमचं पूर्णपणे शरीर, तुमची ऑरा गोल्डन लाईट मध्ये कन्वर्ट होत आहे. इट्स अ लाईट ऑफ अबंडन्स. तुमच्याकडे अबंडन्स, ऐश्वर्याचा प्रकाश तुमच्या शरीरावर येत आहे आणि तुम्ही पूर्णपणे रेडी आहात फायनान्शियल अबंडन्सला स्वीकार करण्यासाठी. तुमची ऑरा पूर्णपणे मनी मॅग्नेट बनलेली आहे. तुमचे स्वप्न, तुमच्याकडे नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज ओपन अप होत आहे, ज्याद्वारे तुम्ही अनंत धन, ऐश्वर्य, सुख, संपत्ती, समृद्धीला तुमच्या जीवनामध्ये वाढवत आहे, स्वीकार करत आहे. फील करा आर्कएंजल एरियलच्या गोल्डन लाईटला. आय इन्व्हाइट आर्कएंजल एरियल अँड देअर व्हाईट लाईट. इमॅजिन करा आर्कएंजल एरियलच्या शरीरातून व्हाईट लाईट तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि तुमच्या बुद्धीचा, तुमच्या मस्तिष्कचा विस्तार होत आहे. तुम्हाला डिवाइन नॉलेज, विजडम, इंटेलिजन्स वाढ होत आहे. तुमची स्मरणशक्ती वाढत आहे. तुमचे न्यूरॉन्स, तुमचे सेल्युलर सिस्टम परफेक्टली वर्क करत आहे आणि तुमच्याकडे न्यू आयडियाज तुमच्या माइंड मध्ये पॉपअप होत आहे. गार्डियन एंजल्सला मी इन्व्हाइट करतो. त्यांचा व्हाईट ऑरा तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे, सपोर्ट करत आहे, स्ट्रेंथ आणि करेज देत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा या सगळ्यांची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये समाहित झालेली आहे. नाव डीप कोर ऑफ हार्ट सर्वांना ग्रॅटिट्यूड पे करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. लव यू ऑल. Lots of love and gratitude. All angels, all divine masters, all divine beings, all spirit guides, divine angels. Love you. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Michael, for giving me protection and divine shield, for cut and clear my negative aura, negative cords connection. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Raphael, for heal me and heal my aura. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Ariel, for giving me abundance, prosperity. Thank you, Archangel Ariel, for divine knowledge and wisdom. Thank you, Guardian Angels, for strength, support and courage. Thank you all of you. Thank you, Divine Master, for support me, giving me knowledge, giving me this divine light. Thank you all of you. Thank you, Divine Universe. Thank you, Mother Nature. Thank you all of you. Thank you for this very, very important and potential session. Thank you all of you. Thank you all members. Thank you. God bless you. दोन्ही हात जोरात घासा. चेहऱ्यावर स्पर्श करा. पुन्हा दोन्ही हात जोरात घासा. आणखी चांगलं जोरात घासा. डोळ्यांना स्पर्श करा. फील करा ह्या गरम एनर्जीला. हळूहळू डोळ्यांना मूव्ह करा. हळूहळू डोळे उघडा. तुमची बॉडी मूव्ह करा आणि रिलॅक्स करा. पूर्ण चेतना तुमच्या शरीरामध्ये परत आणा आणि रिलॅक्स फील करा. Very warm welcome once again back to your body, back to your consciousness. Feel relaxed.
लांब खोल श्वास घ्या आणि पूर्ण रिलॅक्स व्हा. ओके, प्लीज बॅक टू युअर कॉन्शियसनेस. झोप लागली असेल तर उठून जा आणि 2 मिनिट आपले व्ह्यू शेअर करा. हा सर, दिनेश सर बोला. तर जेव्हा ते मागे उभे राहून ते कॉर्ड कटिंग केलं ना पाठीमागे, हा. तेव्हा ते माझे मूलाधारी चक्र आहे ना सर, त्याच्यामध्ये जसे हार्टबीट कसे व्हायब्रेट होतात तसं होत आहे ना. हा आता हा पण हा गरम गरम वाटत आहे, आता पण गरम वाटत आहे. काहीतरी असेल, कनेक्ट झालं असेल क्लिअर. हा. आता पण बढिया. असं हे होत आहे असं. हा, छान. आणखी कोणी? तर छान वाटलं खूप, पण डोळ्यात पाणी आलं. चालेल, काय नाही. छान आहे. ब्लेस यू. हाय दादा. इशू हाय करा. हाय करा इशू. हाय. इशू पण बसली हाय, होती दादा बापरे, मेडिटेशनला. वाव. हाय करा इशू. चला, सगळ्यांनी ब्लेसिंग देण्याचा टायमिंग आलाय. लवकर ये. लवकर ये, तुला ब्लेसिंग देणार आहे. लवकर ये. कम कम सगळ्यांनी लॉट्स ऑफ ब्लेसिंग द्या. बघा तिकडे आपले हे आहे, ते काय म्हणतात त्याला, हे साईन एंजल. पाठवा सगळ्यांनी. लिटिल एंजल, लिटिल एंजल अजून एक ब्लेस बेबी यू. आला लॉट्स बघा. ऑफ ब्लेसिंग, थँक्यू दादा. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू गॉड दादा. ब्लेस यू. आई ती बरोबर मेडिटेशनला येते माझ्यासोबत. थोडा वेळ वाव, अशी करून. छान आहे, छान आहे, आणि चांगलं आता आहे. तिला हनुमान चालीसा पण येते. ती पण कधी पण म्हणायला लागते. वा, तिला आता म्हणलं की कशाची छान भीती आहे, छान वाटली आहे. की डायरेक्ट हनुमान येतो असं म्हणायचं. तुझ्यासोबत हनुमान तुझा फ्रेंड आहे, आणि पूर्ण पाठ केली आता तिने. वा, सुंदर. आणि मला सगळ्यांना हेच सांगायचंय की मला मुलगी दादामुळेच झाली आहे, दादाच्या आशीर्वादमुळे, ब्लेसिंगमुळे. म्हणजे माझा असा डिसिजन थोडा कन्फ्युजिंग होता. म्हणजे असं आपण नाहीये, पण सिच्युएशन असती माणसाची कधी कधी. पण मग दादानी मला करेक्ट गायडन्स दिलं की स्मिता, तू योग्य तो डिसिजन घे, नाही तर काय फायदा आहे म्हणे आपल्या असं साधना करून, हे करून, ते करून. मग आणि आता मला आता छान वाटतं की दादानी गाईड केल्यामुळे मी एकदम व्यवस्थित डिसिजन घेतला. मग दादानी एवढं सपोर्ट केलं की मी डिलिव्हरी रूम मधून पण, दादा सीझर करू का काय करू, आता किती वाजता करू, एवढा सुद्धा डिसिजन मी दादाला विचारून घेतला की किती वाजता सीझर झालं पाहिजे, बरोबर त्याच वाजता केलं. थँक्यू दादा. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. ब्लेसिंग टू यू. थँक्यू. मेडिटेशन पण खूप छान झालं. चलो बाय. बाय. ब्लेस यू. चला, छान. हा, ओके. आणखी कोणी? हा सर, गुड इव्हनिंग दादा. गुड इव्हनिंग सर. छान छान प्रकारे झालं. लिटल एंजल पण आले आपल्या समोर, त्यांनी छान दर्शन दिलं आपल्याला. आणि एक मस्त कनेक्शन छान झालं होतं. जसं बसलो लगेचच त्या व्हाईट बॉल्स मध्ये एकदम एंट्री झाली. म्हणजे तुम्ही कमांड द्यायच्या आधीच ते बसल्याबरोबर जसं हे झालं, डायरेक्ट व्हाईट बॉल मध्येच एंट्री होऊन गेली होती. आणि मग धीरे 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 हा, धीरे आपलं ते मार्गक्रमण चालू होतं. तर बसण्यापूर्वी चांगलं गरम होतं, अगदी डोळे गरम होते, बॉडी गरम होती. त्याच्यानंतर एक 5-7 मिनिटातच एवढं थंड झालं की मला शिवरिंग व्हावं लागलं. असं वाटतं की थंडीने मी कापून राहिलो, आणि असं वाटत होतं की समोर ब्लँकेट होतं पडलेलं, ते अंगावर ओढून घ्या. नंतर मग हा, एक हा. 5 मिनिटानंतर बऱ्यापैकी मग आता नॉर्मल झालेलं आहे. पण ते 3-4-5 मिनिटं तर अगदी असं शिवरिंग होऊन राहिलं होतं की खूप एकदमच थंडीची लाट आल्यासारखा.
आणि एक दुपारचा एक अनुभव असा झाला की एक कार्यक्रम होता, तिथे गेलो होतो. बसलो होतो आम्ही जस्ट जेवण करायचे, तर आम्ही 10-12 मित्र बसलेलो. मी जस्ट फोन मध्ये काहीतरी पाहून राहिलो होतो. एका साईडला माझी खुर्ची, बाकीचे सगळे मित्र असे समोरून होते. तर मला इतकं फील झालं की कोणीतरी मला असा धक्का मारला. मी पाहून राहिलो, अच्छा म्हटलं आजूबाजूला तर कोणीच नाही आहे. भर दुपारची वेळ, अक्षरशः म्हणजे अगदी 2-2:30 वाजताची. मोकळं वातावरण, म्हणजे असं हॉल नाही, काही नाही, काही नाही बाहेरच्या. मी अक्षरशः की वर काय आहे, काय कारण, काय होतं ते काहीच नाही समजलं. पण अक्षरशः असं मागून येऊन एखादा धक्का मारतो आपल्याला पाठीवर, किंवा थाप मारल्यासारखा. एवढं ते येऊन गेलं, मी एकदम दचकून हे केलं. म्हटलं काय पाहिलं, समोरच्याने विचारलं, म्हणे काय झालं. म्हटलं काही नाही. आता त्याला काय सांगावं हा प्रश्न पडला होता. तर नंतर बस एक तेवढा तर अनुभव येऊन गेला. नेमकं ते काय असेल काय नाही कल्पना नाही, पण एक झालं. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करायच्या. चालेल, छान, ते छान आलं. चला, थँक्यू. लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू. अच्छा, चला सेशन क्लोज करू आपण आता. अच्छा, हे दुसरं पिल्लू पण आहे इकडे. येस, ती येत असते सर मधामधात. हा, छान आहे. सेशन फार छान चल. झालं आणि मॉर्निंग झाल्यासारखी वाटत आहे सर. As usual. येस, करेक्ट आहे. येस येस येस, तसंच वाटत आहे. एकदम छान. ओके, छान झालं सर, एकदम Lots छान of झालं blessings. सेशन. म्हणजे काय बोला म्हणते बोला बा, सर, बोला. डीप मध्ये गेलो होतो एकदम. आणि मी आज तिकडे गेलो ना नदीमध्ये, तर तिकडे मी असं म्हणजे हे झालं की लास्ट टाइम मी तिकडे ते क्रिस्टलचे दगड होते आणि त्याचा असा बेड बनवून आलो होतो तिकडे. बेड बनवला होता. So मी आज तिकडे जाऊन रिलॅक्स केलं स्वतःला क्लीन करायसाठी. जसे बढिया. दगड रचून ठेवले होते मी, मला आठवण नव्हती मागच्या वेळेस की मी दगड रचून ठेवले. तसे छान बेड सारखे बनवले होते. तिकडे जाऊन रिलॅक्स केलं, मस्त सगळी निगेटिव्हिटी आपली क्लीन केली, मग बाहेर निघालो. छान. चला, अकरा एकदम वाजले. मस्त मस्त वाटलं सर. हा, लॉट्स ऑफ लव, बढिया. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग ऑल ऑफ यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. ब्लेस आज यू हे ऑल. हे डाउनलोड केलं सर मी. हा, हे ना चित्र हा मस्त, हा हा हा. मला खूप छान वाटलं. पूर्ण म्हणजे म्हणजे आपले ते 7 चक्राचे 7 कलर असल्यासारखं आहे ते टोटल. हो हो हो. आणि छान आहे. आणि सुंदर सुंदर वाटून राहिला ते आहे ना, तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे एकदम असं असं ब्लेस वाटत आहे एकदम. हा हा. नाही तो ऍक्च्युअल फीलच खूप सुंदर आहे. ते गुगलवरही नव्हतं ते कुठं नाही तर पोहोचून मलाही गेलो होतो आज पाठवते, मी माहिती पण नाही. ठेवतो सर. काहीतरी स्वस्त. हो हो हो. म्हणजे कुठल्या काहीतरी वेगळं सर्च करता करता कुठेतरी पोहोचून गेलो. तिथं एंजलचं काहीतरी दिसलं, तर परत तिकडे घुसलो. तिकडे अजून आतमध्ये गेलो तर हे भेटलं. असं झालं ते. जे शोधायचं काहीतरी मला वेगळं पण होतं सुंदर मला, आहे, आवडलं. एकदम सुंदर आहे. आणि एक हे काम करा सर, ग्रुप मध्ये घेऊन टाकून गेलं. द्या. असं झालं. ग्रुपमध्ये टाकून देतो. हा, ग्रुप ठीक आहे मध्ये ना, टाकून द्या. ग्रुपमध्ये टाकून देतो. हो हो, चला, ठीक आहे. ठीक आहे. ओके, चला आपल्याला उद्या सकाळी पण जॉईन करायचं आहे. हो हो. सेशन स्टॉप करू. काही अनुभव असतील तर उद्याला आपण मॉर्निंगला शेअर करू. येस येस येस. ओके, Lots of love, lots of- Lots of lots of love, blessings, lots of lots of love and gratitude. Lots of gratitude. Angels always bless you. Bless you. Bless you all. Bless you. Bless you. Bless you.